शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र धावांना रोग लावतोय. 60 ते 65 धावा होतील असा अंदाज बांधला गेला होता, परंतु तिथे कॅप्टनचा अंदाज मात्र फोल ठरवलाय आणि प्रतिस्पर्धी संघाचा प्रतीक ज्यांनी संपूर्णपणे आपल्या सूत्र हातात घेतले आणि त्या ठिकाणी आपण पाहिला तर 54 धावा या ठिकाणी लावल्यात. 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. हे आव्हान कशा पद्धतीने पार करणार हे नक्कीच आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. परंतु आजच्या स्पर्धेला विधानसभेचे माजी आमदार अर्थात अनिकेत भाई तटकरे यांची या ठिकाणी उपस्थिती होत आहे. एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी असणार आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी हे सर्व समाज एकत्र आणण्याचं कार्य या कमिटीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आज संपूर्ण समाज एकत्र येताना आपल्याला बघायला मिळतोय. कुणबी समाज उन्नती संघ सोनगाव ग्रुप व रोहा यांच्या वतीने आजचं पहिलं पर्व या क्रिकेटच्या माध्यमातून खेळवलं गेलं आणि त्या स्पर्धेला अनिकेत भाई तटकरे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं जिल्हा परिषदेचे विद्यमान नवनिर्वाचित उपाध्यक्ष मधुकरजी पाटील यांचं आगमन झालं आणि आज आमदारांचं आगमन. अनेक मान्यवर आजच्या स्पर्धेला लाभले. म्हणजे एकूणच पाहिलं तर संपूर्णपणे मांदी आली अक्षरशः या स्पर्धेला लाभली ती मान्यवरांची. जाऊया पुन्हा एकदा ऐकूया एक सुमधुर आवाज यासीन मर्चंटचा, जे ते दुसऱ्या सत्राला खेळायला सुरुवात होईल. अशा वेळेला पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो यासीन मर्चंट यांना. हॅलो. कुणबी समाज अध्यक्ष सन्माननीय खेळूजी ढमाल आणि संपूर्ण कमिटीला माझी विनंती आहे की आपल्या विनंतीस मान देऊन सन्माननीय विधान परिषद माजी अध्यक्ष माजी आमदार सन्माननीय अनिकेत भाई तटकरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आपणा सर्वांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अनिकेत भाई तटकरे सरांचं इथे स्वागत करावं. धन्यवाद सर. आपण इथे या टुर्नामेंटसाठी आलात, वेळात वेळ आपण खर्च केलात आणि या सर्व कमिटी मेंबर्स त्याप्रमाणे या गावावरती असलेलं आपलं प्रेम नेहमीच अबाधित राहील अशी मी आशा करतोय, अपेक्षा करतोय. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया सगळ्या जनांचे, स्वागत करूया आपल्या या पाहुण्यांचे, आपल्या या आमदारांचे. कार्यसम्राट म्हणून नेहमीच सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांना आपण ओळखतो आणि त्यांचे सुपुत्र, त्यांचे चिरंजीव आणि एक आमदार म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या कामाचा ठसा या महाराष्ट्रामध्ये, या रोह्यामध्ये या उमटवलेला आपण पाहिलाय आणि क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. यानंतर आपण सन्माननीय मयूर खेरे यांचं स्वागत आपण करावं अशी विनंती. त्याचबरोबर तानाजी देशमुख यांचं सुद्धा स्वागत आपण करावं. गौरव सुर्वे आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करावं. कुणबी समाजयुक्त संघ सोनगाव ग्रुप तालुका रोहा कुणबी चषक 2026 याच्या दुसऱ्या व अंतिम दिवशी अंतिम सामन्यांच्या निमित्ताने मला आज या ठिकाणी येता आलं. आज ही स्पर्धा भरवण्याकरता ज्यांनी सहकार्य केलं ते अध्यक्ष खेळूजी ढमाळ, उपाध्यक्ष शिवाजी मुटके, यशवंतजी मोंडे, गोपाळजी खरिवले, खजिनदार सुशीलजी खांडेकर, महेशजी तुपकर, त्याचबरोबरच सुनीलजी मोहिते, विलासजी साळवी, महादेवजी साळवी सल्लागार, संतोषजी खेरटकर, त्याचबरोबर इतर सुद्धा सर्वच सहकारी मंडळी. मित्रांनो, सामना चालू केला तरी चालेल. अरे चालू करा, परत अजून फायनलचे सामने व्हायचे दिवस.
त्याचबरोबरच शिवछत्रपती पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनचे सर्वच सन्माननीय सहकारी आणि माझ्या क्रिकेटप्रेमी मित्रांनो, मी कुणबी समाज उन्नती संघ सोनगाव यांचं मनापासून अभिनंदन करतो की समाजातील सर्व सहकाऱ्यांना खेळाडूंना एकत्र ह्या पंचक्रोशीतील आणण्याचं आपण काम केलं. कुणबी समाजाने नेहमीच आम्हा तटकरे कुटुंबियांना समाजाचे लेकरू म्हणून आशीर्वाद दिले. नेहमीच आमच्या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये या समाजाचं योगदान फार मोठ्या प्रमाणावर राहिलेलं आहे. सुशीलचा परवा मला फोन आला की भाई 5 मिनटं का होईना सामन्यांकरता येऊन जा. खरं सुशील, माझा तुझा फोन होऊ शकला नाही, पण तुझा निरोप कशासाठी होता ते मला नंतर समजलं. कारण जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची निवडणूक चालू असतानाच तुझा फोन त्या दिवशी आलेला होता. आपण या पंचक्रोशीत सर्वच खेळाडूंना एकत्र आणत हे सामने भरवत आहे. मी अनेक वेळेला ह्या मैदानावर येण्याचा योग आला. पिंगळसे येथील या विभागातील असोसिएशन असेल, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी असतील, हे सुद्धा वेळोवेळी याच मैदानावर सामने भरवत असतात. या निमित्ताने मी आयोजकांच्या अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की आपण उत्कृष्टरित्या या ठिकाणी सामने भरवलेत. आज तरुणांना प्रोत्साहित करण्याकरता आपण हे सामने भरवत आहे. आत्ताच 10वी-12वीच्या परीक्षा सुद्धा संपन्न झाल्या. मी रोहा तालुक्याचे अध्यक्षांना विनंती करेन की 10वी-12वीच्या सुद्धा जे आता उत्तीर्ण कुणबी समाजाचे विद्यार्थी होतील यांचा सुद्धा एकदा सन्मानाचा सोहळा आपण त्या ठिकाणी घ्यावा. क्रिकेट, कबड्डी असेल याच्यासाठी जसं आपण करता तसं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या समाजातील जी मुलं पुढे जात आहेत त्यांच्या पाठीवर सुद्धा शाबासकीची थाप हे समाजाने त्यांना दिली आहे. असं सुद्धा त्यांना एक कार्यक्रम आपण करावा अशीच इच्छा मी व्यक्त करतो. अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. पुन्हा आयोजकांचे असेल, संयोजकांचे असेल, अखंड कुणबी समाज संघाचे, समाज उन्नती संघाचे मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. असेच वेगवेगळे उपक्रम आपल्या माध्यमातून आपण राबवत राहाल आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना मला वाटतं एकच धावेवर पहिला गडी गारद झालेला आहे. मगाशी मी सांगत असताना आमच्या राजकीय जीवनामध्ये समाजाचं महत्त्व अनन्यसाधारण राहिलेलं आहे. मगाशी आल्यावर मला खुर्ची दिली, सत्कार करत असताना मी मागे बघायच्या आधी खुर्ची कधी काढून दिली मला कळलं नाही, पण मी बसायच्या आधी मात्र माझ्या सहकार्याने खुर्ची आपण मला आणून मी बसण्याच्या आधी दिलीत. हे प्रेम, हे आपुलकी आपलं नेहमीच आम्हा तटकरे कुटुंबावर राहो अशीच आपल्या सर्व समाजाचरणी प्रार्थना करतो. पुनश्च आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी, जय क्रिकेट. धन्यवाद सर. यानंतर मी सन्माननीय सुशील